बरं आता सांगा मी पार्टी देते की नाही? चावी फिरवणार, क्लच दाबून ब्रेक नाही. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही लग्नाला चाललोय आणि पूर्ण आम्ही तयार झालोय. मला ना तयार होईपर्यंत अजिबात ब्लॉग घ्यायला जमलं नाही आणि आता चेकआउट करतोय आम्ही. तर आमच्या सगळ्या जणी आता निघाल्यात बाहेर. मला पण बॅग घेऊन बाहेर निघायचंय. तर कोण मला हेल्प करेल का? ओ माय गॉड, यांच्या खूप सगळ्या बॅग आहेत त्याच्यामुळे मला कोण नाही हेल्प करणार. माझी बॅग बघा कशी खाली बेवारच पडली. थांबा बिचारीला उचलते. आता मी चालली आहे आणि खाली बॅग वगैरे नेऊन ठेवणार. आणि मला आता भूक लागली आहे, मला खूप जास्त भूक लागली आहे. शेअर काहीतरी ना रिफ्लेक्शन होत आहे. थांबा बाहेर गेलं की ब्लॉग बनवते. माझी बॅग हिने घेतली. आय एम लास्ट वन. मी फक्त एक बॅग घेतली ना, मला आठवते. मी घेऊ का? रानू दे तुझी छोटी पर्स. हिच्या बघा एवढ्या 2 पर्स मी घेतल्या यार. इतक्या जड पर्स मला दिल्यात. बघा बघा हिने माझी बिचारी कोमलताईने माझी पर्स घेतली. आणि मी बघा मला दाखवते. मी हे एवढं घेतलंय आणि मी माझा मेकअप. तर आम्ही आता निघालोय. जास्त भूक लागली आहे तर चाललोय. काय माहिती कुठं चाललोय. कुणाला सोडून निघून गेलात आणि मला पकडून यायला लागलं बघा. तर बघतेच त्याला बघतेच. तर एक गाडी पुढे गेली आणि बाबा इकडे बा. इकडे माझ्या बाबाने माझ्यासोबत मॅच केलाय बघा. म्हणजे माझ्यासोबत म्हणजे मी पण माझ्या ड्रेसवर कॉन्ट्रास्ट केलाय आणि त्याच्यावर त्याने मॅच केलाय. तर असं इकडे आमच्या बाबूने प्रिन्सने त्याच्या मम्मा सोबत मॅच केले. बाबडा इकडे बा. आणि मला ना पुढे बसून देत नाहीये तो. तर दररोज तू बसते, आज मी नाही बसणार. ते मी नाही आज बसू देणार, सॉरी. आणि दररोज तोच बसतो. दररोज तोच बसतो. म्हणजे मला कधीच बसू देत नाही. कधीतरी तो नसेल तर मला बसायला भेटतं. नाही तर तोच बसतो आणि मला म्हणतोय आता तू दररोज बसते, आज मी नाही बसू देणार. दीदीचा चार्जर राहिलेला, सो दीदी चार्जर घेऊन आली. पुढे बसली होती काय? लहान होता प्रिन्स, आठवतंय का तू केवढा वेळ पुढे बसली होती रोज? हा इकडे बघा, ही त्याची मम्मी आणि त्याच्यासोबत त्याने मॅच केलं. आणि हे आहे प्रतीक आणि मयुरीचं लग्न. प्रतीक माझा भाऊ आहे आणि हा आहे आमचा आळे फाटा. इकडे आमच्या गावाला जातात बोट्याला. ओ लालपरी बीच में आई. कोण आहे? आणि इकडे नगर रोड आहे. इकडे पुणा रोड आणि मागे जिकडनं आम्ही आलो तिकडनं, म्हणजे असं मागे बर का, तिकडने कल्याण रोड, तिकडे कल्याण रोड. आम्ही नाश्त्याला जाणार होतो पण नाही गेलो. मस्ट इम्पॉर्टंट डायरेक्ट मेकअप. नाश्ता वगैरे नाही. आणि मला करायची पण मला सुचत नाहीये. अरे यार मी ब्लर होते, मी एकटीच ब्लर होते. हा मला करायचंय पण मला सुचत नाहीये. बघू आता. आता माझी हेअरस्टाईल स्टार्ट झाली आहे. कोमलताईची झाली. कोमलता इकडे दाखव. मागे फिर. हा मागे फिर. मला पण अशी पाहिजे यार, लय छान दिसत आहेत. मला पण अशी पाहिजे पण ना होत नाही. बिचारी मी. हो फिर इकडनं. छान दिसते. हे काय आणि मी केली अशी हेअरस्टाईल पण क्यूट वाटते. काजू म्हणतेस मला. हा आम्ही माझा मेकअप वगैरे झाला आणि आता आम्ही आलोय कॅफेमध्ये. भूक लागली होती ना मगाशी, तर त्याच्यासाठी इकडे दोघं आले. आणि प्रिन्स कुठे गेला? हा आणि ना आमची नेहा पण पुढे जाऊन बसलेली, कारण तिचे पहिले हेअरस्टाईल झाली ना त्याच्यामुळे ती लवकर येऊन बसली. तिचा खाऊन वगैरे झालं वाटतं, तर थोडंसंच राहिलंय. आणि आता प्रिन्सला प्यायची कोल्ड कॉफी. छोलो आलो. आता ऑर्डर दिली आहे बाकीची. खूप भूक लागली आहे. फ्रेंच फ्राईज आली आहे तर ते खाते. फ्रेंच तिकडे लागतात नको खाऊ मग. एक खातोय फक्त तो. आता कसे आहेत? आता आमची बाकीची पण ऑर्डर आली आहे. आम्ही तिघींनी पण बर्गर घेतला आणि परत कोल्ड कॉफी घेतली आहे. खूप जास्त भूक लागली म्हणून.
आता कसं लग्नाचं जेवण आहेच आहे, पण जाऊ द्या म्हटलं आता इथून पोट भरून खाऊन घ्यावं, मग नंतर तिकडे जाऊन थोडंसं खायचं. कारण मला ना नाचायलाच टाईम पुरत नाही. नंतर लग्नाचा टाईम चालू झाला, सगळे लोक हॉलमध्ये आलेत, माझ्या बहिणी पण गेल्यात, आम्ही तिघीच राहिले, तिघं चौघं 5 जणच राहिले. आता लग्न चालू झालंय, ऐकायला आणि परत आता हॉलवर गेल्या आमचं फोटोशूट चालू झालं होतं. कारण आता एवढं सगळं मेकअप केलाय, खर्च केलाय, तर तो वसूल व्हायला पाहिजे ना, म्हणून मग फोटो काढून घेतले. आणि त्यानंतर ना आम्ही गेलो डान्स करायला. पण डान्स करायला इतकं सगळं ऊन होतं, परत बाजूला येऊन थांबलो. आणि म्हणजे एकदम कडक ऊन होतं, दुपारचं लग्न होतं ना, म्हणून खूप जास्त कडक ऊन पडलेलं होतं. मग म्हटलं सगळं मेकअप उतरून जाईल उन्हाने, त्यापेक्षा मग डान्सच करायला नको, म्हणून डायरेक्ट हॉलमध्ये जाऊन आणि आम्ही जाऊन बसलो. आणि इकडे लगेच नवरा नवरीची एंट्री सुद्धा झाली. त्यानंतर इथे अँकरिंगला होती प्रतिभा पाटील, तर खूप जास्त फेमस आहे, सगळ्यांनाच माहिती. हिंदू धर्म, संस्कृती, रीतीभाती आणि परंपरा सांभाळत अभिजित मध्याह्न मुहूर्तावरती दुपारच्या सत्रात या ठिकाणी पार पडत असताना महाले परिवार व गवांदे परिवार यांनी आपणास जे प्रेमाचं, मोलाचं, लाख मोलाचं, आपुलकीचं, स्नेहाचं, जिव्हाळ्याचं, आदराचं असं निमंत्रण दिलं होतं, ते स्वीकारून आपण सगळे पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं महाले परिवार व गवांदे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने ही रेशीमगाठ या ठिकाणी बांधली जात असताना प्रतीक आणि मयुरी हे विवाहबद्ध होत असताना या दोघांचं एक प्री वेडिंग आपण शूट केलेलं आहे, जे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दाखवणार आहोत. एव्ही रेडी ठेवायचंय प्लीज. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देही सौभाग्य. नंतर काढूया फोटो काढला ना इकडे काय करायचं, जेवण तर रोज आपण फोटो काढून घ्या ना पहिले. आता द्या 1000 रुपये द्या. माझ्याकडून तिने 750 रुपये घेतले, 350ची हेअरस्टाईल केली. चव घातली. माझा प्रमोशन व्हिडिओ शूट करायचा आहे बरं का. आता सगळ्यांना फितवलंय मी की चला तुम्हाला सगळ्यांना शूट मध्ये घेते. आणि आता सगळे चालवलेत मी माझ्यासोबत. आणि हे बघा, ते हा मेन आमचा कार्यकर्ता, यांनी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना शूट मध्ये घेणार आहे, चला. आता आम्ही सगळ्यांना घेऊन चाललोय विलाला. ही आमची नदी तुम्हाला दाखवते, धरण आहे. सॉरी, वाव कसलं सुंदर वातावरण झालंय बघा. हे आमचं धरण आणि इकडे आम्ही. तर ना आम्ही आता शूट करून चाललोय घरी. ओ माय गॉड, हळू घ्या ना. आम्ही शूट करून चाललोय घरी. तिकडे पण थोडस करायचंय, नंतर ना आहे हा बरं झालं. एवढं वाक्य सोडून लगेच 1 मिनिट चालू झालं. हा, तर आता मी आहे सगळ्या लोकांना 1 2 3 4 5 6 आणि मी 7 अशा 7 लोकांना मी पार्टी देते. पण हा वहिनी आणि वहिनी असं सगळ्यांना मी पार्टी देते, पण हेच लोक नाही म्हणतायत. बरं आता सांगा, मी पार्टी देते की नाही? हॉटेलची बडीशॉप खात नाही स्क्रीनशॉट घेणार मी. दीपूने बिल पेड केला त्याच्यानंतर सांगणार आज की पार्टी दीपू की तरफ से. बरं चला सगळ्यांना रेडी करते, हॉटेलला घेऊन जाते. बिल कोण देते तिथं जाऊन बघू. मी दे म्हणजे असं मी देणार. मोबाईल स्विच ऑफ झाला. अहो मोबाईल चार्जिंग
अहो पण मी तुमच्यावर विश्वास ठेवून चाललीये. बरं चला चला तुम्हाला गेल्या गेल्या बडीशेप देते. ऐका ना गेल्या गेल्या बडीशेप देशील ना मशी घरी नाही तसं नाही तर ना. ऐका ना आम्ही ना एवढं घाण उतरत आलो का माहित आहे का आम्ही दिवसभर मेकअप मध्ये होतो. आम्हाला अजिबात मूड नव्हता मेकअप करायचा म्हणून आम्ही असं चाललंय विदाऊट मेकअप आणि नाईट ड्रेसवर आलोय. तर आता आम्ही ना स्टार्टर सांगितलंय. स्टार्टर मध्ये काय काय आहे काय काय आहे इकडे बघून सांगा. आपण काय काय सांगितलं. मंचुरियन, पनीर चिली, कोथिंबीर वडी, आळूवडी आणि व्हेज सांगितलं. अच्छा तर एवढं काय काय सांगितलं तर मला नाही माहिती. आल्यावर दाखवल. तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल खूप मोठी सुपरस्टार आहे. इंस्टाग्राम तुझा आयडी काय? पैगू तुम्हाला नाही माहिती. इंस्टाग्रामवर माझा आयडी आहे तेजस बरोबर. फॉलो करा, सबस्क्राईब करा. हे टाकू नको माझं नाही सांगितलं स्वतःच सांगितलं. फॉलोअर आहे. अरे एक पण फॉलोअर नाही माझा. बरं जाऊ द्या यावेळी मला नका फॉलो करू त्यांना फॉलो करा नक्की आणि सबस्क्राईब करा. म्हणजे नेक्स्ट वाली पार्टी आम्ही त्यांच्याकडनं घेऊ. आजची पार्टी माझ्याकडनं आहे नेक्स्ट वाली त्यांच्याकडनं. आज मी पहिल्यांदा दिली पण सगळ्याकडनं घेणार. आता 2-3 वर्ष टेन्शन नाही सो गाईज आताच मी होम लोन घेतलेले आहे. प्रतीक्षा पापडाचे जेवढे फॉलोअर्स आहेत 2 मिलियन 1.6 मिलियन आणि 10,000 रुपये टाका माझं होम लोन दिन होईल. सबस्क्राईब करा. थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका. परत पैसे नाही मागणार एकदाच पाठवा. स्कॅनर मला पाठवतो. नाहीतर त्यांचं चला तर आमचं तर जेवण आलंय. मी जेवण करतो मग परत मस्ती करतो. थोडे भांडत होते आणि मी बिल द्यायच्या वेळेस ना बिलाचं बंद करून ठेवलं. आणि आता ना स्क्रीनशॉट नाही दाखवू शकते माझ्या फोन मधनं बिल पे केलंय. आणि आजची खरंच पार्टी माझ्याकडनं झाली. दीपू तू गाडी कशी चालवती? किती वेळ झाला यार कुणाला येत नाही. गाडी माग घेऊन दाखव. चावी फिरवणार क्लच दाबून ब्रेक नाही आम्हाला आम्ही नाही बसणार. आणि क्लच ब्रेक दाबलेला थोडासा ब्रेक सोडून थोडासा क्लच सोडून मग गाडी चालू होईल. मग आधी टाकून ठेवून आणि मग ऍक्सिलेटर नाही देणार मी. म्हणजे एवढे विचार केला तर गाडीचा बुगा खाली ठेवते. आम्ही रस्ता क्रॉस करून देऊ. यार जा तिकडे चल खरंच घेते. नको बाई. घेतलेली आहे नको लगे खाली मी घेते. नको रिवर्स नाही आली तर तिथे पुढे म्हटलं नाही रिवर्स नाही आली तर पुढे जागा असते तर सोडला असतं. काय नाही बाजूला फक्त तुम्ही. ए बाई कोणती गाडी आहे बाबा सर की येते दीपू मावला गाडी येते. कुणाला आला आणि आता आम्ही निघालो घरी जायला. कारण आता आहे वरात आणि इतक्या लांबूनच आम्हाला वरातीची लाईट दिसत होती ना इतकी मोठी बघा. हे गाईज तर आम्ही चाललोय महाराष्ट्रातला टॉपचा विषय म्हणजे सनीबाई याची वरातीला. आणि खतरनाक गर्दी झाली सॉरी काय म्हणतात थंडी तर खतरनाक थंडी आहे म्हणून आम्ही आपलं इकडे स्वेटर जर्किंग ज्याला जे सापडेल ते इकडे वरातीचा आवाज जास्त असेल म्हणून कानात कापूस. इकडे मला काहीच भेटलं नाही मग आपलं ब्लँकेट. आणि इकडे हे दोघी जणी काय ग शॉल घेऊन चालल्यात. आणि ना सनीबाई आणि लांबपणी सांगितलं होतं माझ्या लग्नाच्या वेळेस मी तिथून इथपर्यंत लाईटी लावून. तर खरंच त्यांनी लाईटी लावल्या. त्याच्या भावाच्या वेळेस हे जे पार्किंग लिहिलंय ना इथं फोटो लावलेले होते त्या दोघा नवरा बायकोंचे. अरे हाय अजून पण आहे बघ इकडे दोघांचे. तर असा भरपूर मोठा लांबपणीचा प्लॅन आता सक्सेस झालेला आहे आज फायनली. आणि आम्ही चाललोय वरातीला.
तर आम्ही वरातीला तर गेलो होतो, पण फक्त लांबून मजा बघत होतो, कारण की खूप जास्त थंडी होती आणि त्यात मला बरंही नव्हतं. तर म्हटलं एवढ्या थंडीत नाचायचं, मग त्यापेक्षा स्किप केलं आणि आम्ही फक्त बाजूने मजा बघत होतो. आणि त्यानंतर तर भरपूर म्हणजे लग्नानंतर तर भरपूर जण निघून गेले होते, त्याच्यामुळे आमचा ग्रुप खूप कमी राहिला होता. मग एवढ्या कमी लोकांमध्ये नाचायला मजा येत नाही, म्हणून मग म्हटलं नको नाचायला. तर म्हणून आम्ही फक्त बाजूने मजा बघितली आणि घरी जाऊन मस्त झोपलो पण नाही, गप्पा मारल्या. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.